आखाती देशातील युद्ध आणि त्यामुळे निर्माण झालेली इंधन टंचाई, खरं तर यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना काही आवाहनं केली आहेत. इंधनाची बचत करणे, परदेश टूर टाळणे, सोन्याची खरेदी बंद करणे, यासोबतच त्यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे ते शेती संदर्भात. शेतकऱ्यांनी शेती ही नैसर्गिक शेती करावी आणि रासायनिक शेती करू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. इंधनही वाचवायचं त्यांनी म्हटलं आहे. आणि याबद्दल शेतकऱ्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत. दादा, तुम्हाला काय वाटतं? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल आवाहन केलंय, त्यांनी म्हटलंय की नैसर्गिक शेती करावी. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी काल तमाम जनतेला आवाहन केलं. देशातल्या वेगवेगळ्या प्रकारामधलं त्यांचं आव्हान होतं, परंतु नैसर्गिक शेती करा, रासायनिक खताचा वापर कमी करा असं त्यांचं आव्हान आहे. नैसर्गिक शेती ही आज टेरेसवरच्या गार्डनसारखा हा विषय झालेला आहे आणि नैसर्गिक शेती सर्वसामान्य देखील शेतकरी करू शकत नाहीत. आणि म्हणून रासायनिक शेती करत असतानाच रासायनिक शेतीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. आजच्या धकाधकीच्या काळामध्ये शेतामध्ये राबणारे हातही कमी झालेला आहे, मजूर वर्ग कमी झालेला आहे आणि मग यांत्रिकीकरण पर्यायानं आलंच. आणि यांत्रिकीकरण करत असतानाच यांत्रिकीकरणासाठी लागणारं डिझेल पेट्रोल हे यंत्रासाठी आवश्यक आहे. ठीक आहे, पेट्रोलचा वापर कमी करा हे ठीक आहे, परंतु यंत्रासाठी शेतीच्या मशागतीसाठी डिझेल अत्यावश्यक आहे. आणि म्हणून यांत्रिकीकरण करतानाच रासायनिक शेतीकडे देखील सरकार किंवा सरकारपेक्षा शेतकरी आता लक्ष देऊ लागलाय, कारण उत्पन्नामध्ये त्यामध्ये फार भर पडते. आणि नक्कीच उत्पन्न रासायनिक शेतीमुळे मोठ्या प्रमाणात येतं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? माझ्या मते नैसर्गिक शेती हे पंतप्रधानाचे जे आहे ते योग्यच आहे, पण आज वाढती लोकसंख्येमुळे नैसर्गिक शेती करणं हे परवडण्यासारखं नाही. त्यामुळे त्याला रासायनिक शेती करणं हे अत्यावश्यक आहे. तर त्यामुळे आणि तसंच डिझेल पेट्रोलचं आहे. शेतकरी वर्गाला जो डिझेल पेट्रोल जे लागणार आहे ते लागणारच आहे. त्याच्यासाठी ते आधीच ते कमी हे केलं जाते. तर नक्कीच शेतीचं हे यांत्रिकीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे इंधन हे शेतीसाठी लागणारच आहे. तुम्हाला काय वाटतं? पंतप्रधानांनी नैसर्गिक शेतीवर भर दिलेला आहे, त्यांनी काही आवाहनं केली आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी जे आवाहन केले त्या शेतीबद्दल त्यांनी जे सांगितलं की हे जे नैसर्गिक शेती आहे, नैसर्गिक शेती सर्व शेतकऱ्यांनी राबवावी, करावी आणि याच्यातून जे उत्पन्न मिळते ते नैसर्गिक शेतीतून जे उत्पन्न मिळते ते सात्विक उत्पन्न आहे. आणि त्या सात्विक उत्पन्नातून माणसाचा जो आहार घेतो तो एक सुदृढ आहार माणसाला घेतला जाते. त्याच्यामधून यामध्ये मनुष्याने जो आहार घेतला त्याच्यामध्ये नक्कीच नैसर्गिक आहार जो असतो तो सात्विक असतो असं यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? पंतप्रधानांनी केलेलं आवाहन योग्य आहे? या ठिकाणी माननीय पंतप्रधानांनी केलेलं जे आव्हान आहे हे त्यांच्या मतानुसार ते योग्य आहे. कारण की आजची जी पिढी आहे ही या शेतीप्रधान देशामध्ये यंत्राच्या माध्यमातून शेती करत आहे. आणि यंत्र म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पेट्रोल डिझेल या ठिकाणी आवश्यक आहे. आणि पेट्रोल डिझेल म्हटल्यानंतर आपल्याला बाहेर देशातून ते आयात करावं लागते. आणि ते या परिस्थितीनुसार आता ते कमी जास्त प्रमाणात उपलब्ध होईल, म्हणून त्यांनी ते सुद्धा आवाहन केलं बा ते तुम्ही व्यवस्थित वापरा आणि रासायनिक शेतीकडे तुम्ही तुमचा कल घ्या. तर नक्कीच पंतप्रधानांनी रासायनिक खतं वापरू नका असं म्हटलेलं आहे, त्यामुळे परकीय चलन वाचेल असं त्यांनी म्हटलं. तर साहेबांनी सांगितलेलं आहे की साहेबांनी जेवढे काही आवाहन केले ते साहेबांनी सांगितलं तुम्ही असंच करा असं त्यांचं काही म्हणणं नाही, पण जेवढे काही तुमच्याकडून नियम पाळणं होतील तेवढं पाळा. कारण की रासायनिक जर शेती तुम्ही केली तर त्याच्या पाठीमागं तुम्हाला शेती करण्यासाठी बैल लागेल, बैलासाठी तुमच्याकडं गाय पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याकडं प्रत्येकाच्या घरी गाय असली पाहिजे. हा सुद्धा एक त्यांचा हेतू असू शकते. आणि त्याच्यामधून जे मिळणारं जे काही सात्विक आहार आहे, कारण आहार जर सात्विक केला तर शरीर सुद्धा की आहार शुद्ध सत्व शुद्ध असं म्हटलेलं आहे, तर आपली बुद्धी सुद्धा शुद्ध राहते, शुद्ध विचार सुद्धा प्रत्येकाच्या घरात जातील असं त्याच्या पाठीमागे काहीतरी. सध्याची लोकसंख्या बघता, देशाची लोकसंख्या बघता, नैसर्गिक शेती केल्याने तेवढं उत्पन्न मिळेल का की लोकसंख्येला पुरेल? तर नाही, तेवढं तर काही पुरणार नाही, कारण कष्ट करावं लागते. कष्ट करण्यासाठी तर आता तर काही शरीर सर्वांकडं ते राहिलेलं नाही. पूर्वीच्या काळामध्ये क्विंटल तर पोतं उचलत होते, पण आता तर काही 25 किलो सुद्धा उचलल्या जात नाही. तुम्हाला काय वाटतं? नैसर्गिक शेती मधून जे उत्पन्न मिळेल ते उत्पन्न आजची लोकसंख्या पाहता ज्या फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या प्रमाणात त्या नैसर्गिक शेतीतून त्या प्रमाणात तेवढं मोठं उत्पन्न होणार नाही. त्यामुळे कितीही आव्हान असलं तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कल हा
नैसर्गिक शेतीपेक्षा रासायनिक शेतीकडेच जास्त असतो आणि त्यामधून त्याला तात्काळ लवकर उत्पन्न मिळतं. नैसर्गिक शेतीला थोडा वेळ लागतो आणि आजची परिस्थिती पाहता वेळ हा कोणालाही असं वाटतं कमी वेळात मला जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे आणि जे रासायनिक शेतीतून लवकर मिळतं तेवढंच लवकर नैसर्गिक शेतीतून मिळत नाही. त्यामुळे नक्कीच आपल्यासोबत रासायनिक खतांची विक्री करणारे दुकानदार सुद्धा आहेत. पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे की रासायनिक खतं वापरू नका, शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीच करावी जेणेकरून परकीय चलन वाचेल. काय वाटतं तुम्हाला? त्याच्या मागचं एक मोठं कारण आहे हे रासायनिक खत जे आहे हे अदर देशामधून आयात केल्या जाते, त्यामुळे त्या युद्धामुळे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात शॉर्टेज आहे. आज युरिया DAP सारखे खतं उपलब्ध नाहीत आणि ते उपलब्ध होणार मी नाहीत. भविष्यामध्ये कसं आहे, खतांचे रेट जे होते पहिले 20-1500 रुपये होतं ते आज 2250 रुपये झालं. शेतकऱ्याला ते टाकायला परवडत नाही. त्यामुळे कसं आहे, खताचं प्रमाण जे आहे ते आता शेतकऱ्यांना कमी करावं लागेल तरच शेती परवडेल. जास्त प्रमाणात खताचा जर उपयोग केला तर शेती घाट्यात जाणार आहे. तर नक्कीच आपण जर का बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेती संबंधी जे काही आवाहन केलेलं आहे त्याबद्दल शेतकऱ्यांच्या या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काही शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे काही आवाहन आहे त्याला आम्ही प्रतिसाद देऊ असं म्हटलं जातं. तर काही शेतकऱ्यांना लोकसंख्येच्या मानाने खरं तर आता नैसर्गिक शेती करणं हे परवडणारं नाही. शेतीचं यांत्रिकीकरण झालंय, त्यामुळे इंधनाची बचत करणं सुद्धा शक्य नाही असं सुद्धा काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.